तर ही मस्तपैकी एकदम तयार काजू आहे। सगळे काजू चिरून घेतलेत। याच्यामध्ये आपण टाकूया काजू। नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। 9:30 झाले सकाळचे आणि मी वरती आलो होतो व्हिडिओ अपलोड करायला। तुम्हाला तर माहित आहे, इकडे येतो वरती मी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी। लवकर झाला आहे आज व्हिडिओ अपलोड। तर आता घरी चाललोय आणि जाता जाता आपण इकडे त्या दिवशी काजू दाखवले तुम्हाला, आमचे धरले होते थोडेफार काजू। बघूया भेटतात काय 10-15 भाजीसाठी। 10-15 काजू भेटले ना तरी बस होतील आपल्याला भाजी करायला। मस्तपैकी बटाटा टाकून भाजी बनवूया काजूची। इकडे मंदिर आहे आणि आपली काजू इकडे आतमध्ये। चला बघा काय झालं छे, आपली एक खुंटी ना वांद्रांनी मोडली आणि मोठीवाली होती ना तीच मोडली छे, आणि एकच फक्त राहिली आता। ही बघा मस्तपैकी जॉईंट झाली होती एकदम भारी। तर हिला ना काहीतरी लावायला लागेल, नाहीतर ही पण मोडून टाकतील। ही इकडे आहे आपली काजू। वर चढतो आणि बघतो काजू भेटतात काय। त्या दिवशी होते 15-20 काजू भेटले असते, पण मी काढले नाही त्या दिवशी, पिशवी नव्हती आपल्याकडे। तर आता मी येतानाच पिशवी घेऊन आलोय। बघूया वर चढून। काठी आणायला पाहिजे होती, पण काजू लांब लांब असणार आहेत। तरी हाताला बघूया येतात तेवढे काढू। इकडे आलोय काजूवरती आणि काजू ना दिसतात मध्ये मध्ये कुठेतरी। हे बघा, तर ही मस्तपैकी एकदम तयार काजू आहे। हे हुंबील पण आहेत, तर हे अंगावरती चढतात आणि चावतात जाम। तर फटाफट काजू काढून उतरूया खाली। हा बघा, हा काजू एकदम तयार आहे। हे बघा इथे बोंड पण आहे एक, बघा पिशवी इकडे अटकवली आहे। बघूया किती काजू भेटतात आपल्याला। हे बघा ह्याला मस्त आहेत दोन्ही पण मला वाटतं हा कोवळा असणार आहे। एक जाऊ देत, एक काढूया अजून मला। आणि सुकी काजू आहे पण ती जरा कीड लागली आहे, ती राहू दे तशीच। हा मस्त आहे आणि इकडून दिसणार हा बघा मस्तपैकी व्ह्यू। तर हा इकडे खालती वाळ आहे। आहेत काजू पुढे पुढे आहेत, जास्त पुढे पुढे गेलं तर डायरेक्ट खाली जायला होईल, त्याच्यामुळे सावकाश। तर मित्रांनो ना फटाफट काजू काढतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो। तर मोबाईल आता ना ठेवून देऊया। खाली उतरले आता आणि ना मला वाटलं 20-25 काजू भेटतील, तर काजू ना खूप भेटले बघा। आणि अजून पण वरती आहेत, पण त्याला ना काठी पाहिजे काढायला, आणि जेवढे हाताने येत होते ना तेवढे काढले। तर आता घरी जाऊन मस्तपैकी जेवण बनवूया दुपारसाठी, काजूची भाजी वगैरे मस्तपैकी। हे बघा एवढे आपण काजू आणले, तर सगळे मोठे मोठे आहेत। हे बघा, तर फटाफट ना काजू चिरून घेऊया आणि गर काढूया। आणि हे सुके आहेत, तर बोंड अजून तयार नाही झालं, पिकलं नाही, कच्चं आहे। काजू सुकलाय मात्र। तर आपल्याकडे ना मेहनतीचं काम काजूच्या भाजीमध्ये हेच आहे, काजू चिरणे। तर काजूचा डिंक असताना खूप खतरनाक असतो, स्किनला लागला ना तर जखम होते, त्याच्यामुळे काजू फोडताना सावकाश एकदम। तर इकडे कोयता घेतलाय, कोयत्यावर पटापट काजू चिरूया आणि हे बोंड काढून टाकायचं असं। आणि हा बघा याच्यामधून डिंक निघणार आहे ना, खूप खतरनाक असतो। हे बघा
सगळे काजू चिरून घेतलेत आणि इकडे टोपामध्ये घेतले पाणी। तर आता फटाफट गर काढूया। तर असं काहीतरी घ्यायचं ज्याला टोक असेल ते आणि असं गर काढायचं। हा बघा तर फायनली मित्रांनो आहे ना आपलं मोठं काम झालेलं आहे। काजूचे गर आपण काढून घेतलेत आणि खूप काढलेत, तर सालं तशीच ठेवलेत। आता काय करूया माहिती आहे, हा टोप असाच ठेवूया गॅसवरती, म्हणजे उकळवूया पाणी, म्हणजे डिंक पण निघून जाईल आणि सालं पण येतील। तर उकळवले ना तर डिंक मस्तपैकी निघून जातो, नाहीतर भाजी खाताना डिंक लागतो थोडा थोडा। वाटण बनवायचं आहे आणि मी दररोज वाटण बनवत नाही, असंच जेवण बनवतो विदाऊट वाटपाचं। तर काय स्पेशल असलं तर वाटण बनवतो। सो वाटण बनवायचं आपल्याला। इकडे गॅसवरती काजू ठेवलेत आणि आपल्याला आता ना वाटण रेडी करायचंय। सो इकडे कांदा घेतलाय, टोमॅटो, लसूण, सुकं खोबरं आहे, आलं आहे आणि कोथिंबीर आहे। तर पटापट मसाला भाजून घेऊया। कांदा, टोमॅटो, खोबरं वगैरे ना भाजून झालंय, तर थोडं थंड होऊ दे, मग मिक्सरला लावूया। इकडे आपलं वाटण आहे आणि हे काजू गर आहे ना मस्तपैकी धुवून घेतलेत चांगले एकदम, सालं वगैरे पण काढलेत त्याची। इकडे चिरलेला कांदा आहे, टोमॅटो आहे, बटाटा कापलेलं आणि लसूण आहे। तर आता पटापट ना भाजी बनवूया। इकडे आपण कढईमध्ये मगाशीच कांदा भाजला होता, तर त्याच्यामध्ये तेल घेऊया। तेल तापलंय, इकडे आहे आपला मसाला, जिरं, थोडंसं मोहरी, कांदा चिरलेला, टोमॅटो पण टाकलाय। आता आपलं टाकूया वाटण। मसाला, हा लाल मसाला, गरम मसाला आणि हळद।
तर इकडे थोडंसं ना पाणी टाकलं त्याच्यामध्ये, तर मस्त ती ग्रेव्ही झाली आपली तयार. आता याच्यामध्ये आपण टाकूया काजू आणि बटाटे. बटाटे शिजायला ना बरंचसं पाणी लागेल, त्याच्यामुळे पाणी टाकूया. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मीठ. थोड्याच वेळात आपली काजूची भाजी मस्तपैकी रेडी होईल. तर बस आता गॅस बंद करूया, कारण अजून ना थंड झाल्यावरती घट्ट होईल भाजी. तर मस्तपैकी भाजी झालेली आहे रेडी. ही बघा, अशा रीतीने आपली काजूची भाजी आहे ना मस्तपैकी रेडी झाली आणि बाकीचं जेवण पण रेडी झाले. सो जेवायला घेऊया आता. तर मित्रांनो आहे ना, इकडे आहे काजूची भाजी, ती पण ओल्या काजूची, आणि या वर्षीची पहिलीच भाजी आहे. इकडे डाळ आहे आणि इकडे आहे आपला भात. तर इकडे आपले काजू आहेत ना मस्तपैकी शिजलेत, हे बघा. आणि आहे ना छान झाली मस्तपैकी भाजी, कारण मी छानच जेवण बनवतो, तुम्हाला माहिती आहे. तर फटाफट ना जेवतो. आणि या वर्षीची पहिल्यांदाच काजूची भाजी आहे, एकदम भन्नाट. आणि मित्रांनो, पहिल्यांदा काजू आहे ना 1200 रुपये किलो होते आणि आता 800-900 रुपये किलो आहेत काहीतरी ओले काजू. तर आपली कोकणी माणसं श्रीमंत आहेत जाम. तर आता ना फटाफट जेवतो आणि हा व्हिडिओ आहे ना इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.